नमस्कार मित्रांनो, रेशन कार्डमध्ये तुमचं नाव चुकलेलं असेल तर तुम्ही घरी बसल्या बसल्या नाव दुरुस्ती करू शकता. आता नाव दुरुस्ती करायला कोणते कोणते कागदपत्र लागणार आहे आणि कशा प्रकारे आपण ऑनलाईन नाव दुरुस्ती करू शकतो आणि दुसरी गोष्ट की हे नाव दुरुस्ती किती दिवसामध्ये होईल ते सर्व तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. म्हणून व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि तुम्ही घरी बसल्या बसल्या एवढं काम इझिली करू शकता. तर हे सगळं पाहण्यासाठी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. तर आता सविस्तर आपण माहिती समजून घेऊया. रेशन कार्ड हे स्वस्त धान्य मिळवायचं साधन नसून ते एक अत्यंत महत्त्वाचा पत्त्याचा पुरावा आहे. सरकारी योजनेचा लाभ घेणे असो किंवा नवीन कागदपत्रे काढणं असो किंवा बँक खाते उघडणे असो, अनेक ठिकाणी रेशन कार्डचा वापर केला जातो. अशा परिस्थितीमध्ये जर तुमच्याकडे रेशन कार्ड आहे आणि तुमच्या कुटुंबातल्या जे सदस्य आहे त्यांचे नाव चुकीचे असेल तर तुम्हाला अनेक अडचणी येतात आणि त्याचा सामना करावा लागतो. पूर्वी रेशन कार्डवरील नाव दुरुस्ती करण्याचे शासकीय कार्यालयाचे विशिष्ट तहसील कार्यालय किंवा पुरवठा विभागाचे चक्कर मारावे लागत असत. पण यामध्ये नागरिकांना भरपूर वेळ आणि पैसे वाया जात असे. परंतु आता डिजिटल इंडिया मोहीम अंतर्गत सरकारची ही प्रक्रिया अत्यंत सोपी आणि पारदर्शक केली जात आहे. आता तुम्ही घरी बसल्या मोबाईल किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून ऑनलाईन रेशन कार्डमधले नावं तुम्ही चुकीचे असेल तर ते घरी बसल्या दुरुस्ती करू शकता. आता हे आपण घरी बसून दुरुस्ती करू शकतो, पण त्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय आहे ते आपण पाहूया. तर सर्वात अगोदर तुम्हाला आधार कार्ड, योग्य नाव सह म्हणजे जे योग्य नाव आहे त्याचं आधार कार्ड ठेवायचं आहे. रेशन कार्ड, त्यानंतर नाव दुरुस्ती पुरावा, त्यामध्ये आधार कार्ड असू, पॅन कार्ड असू, जन्मदाखला असू किंवा शाळेचे दाखला असू, त्या पासपोर्ट साईजचा फोटो, मोबाईल नंबर, ह्या गोष्टी आवश्यक आहे. ह्या गोष्टी स्कॅन करून ठेवायच्या आहे. त्यानंतर मोबाईलवरून अर्ज प्रक्रिया कशी करायची, तर पोर्टलवर लॉग इन करून घ्या. रेशन कार्ड दुरुस्ती, करेक्शन इन रेशन कार्ड ह्यावर जायचं आहे. योग्य माहिती भरायची आहे. आवश्यक कागदपत्र जे मी तुम्हाला सांगितलं आहे ते अपलोड करून ठेवा. त्यानंतर अर्ज तुमचा सबमिट करायचा आहे आणि सबमिट केल्यानंतर अर्ज क्रमांक ते लक्षात ठेवायचं आहे. अर्जाची प्रक्रिया तुम्ही ऑनलाईन एकदा तपासून घ्यायची आहे. त्यानंतरच तुमचा हा अर्ज फायनली भरून झालेला आहे असं समजायचं. त्यानंतर दुरुस्ती होण्यासाठी कालावधी काय आहे, तर साधारण 7 ते 30 दिवसामध्ये पडताळणी पूर्ण होऊन रेशन कार्ड अपलोड केले जातात. तर हे आहे अशा प्रकारे तुम्ही रेशन कार्ड घरी बसल्या दुरुस्ती करू शकता, ते पण एकदम सोप्या पद्धतीने. अगर काही समजलं नसेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून करून ऐकू शकता आणि तरी नाही समजलं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला विचारू शकता. आपण प्रत्येक कमेंटचा रिप्लाय देत आलेलो आहोत आणि ह्यापुढे पण तुमची मदत मी करेल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. असेच नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत आम्ही आणायचा प्रयत्न करतोय. त्यासाठी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय.